विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा। आज 19 फेब्रुवारी 2021 आपल्या देवाची, आपल्या राजाची, आपल्या बापाची जयंती म्हणजेच शिवजयंती। ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही ना, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आज त्यांचाच इतिहास शिवजयंती निमित्त मी तुम्हा सर्वांना सांगत आहे। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौघडा वाजत होता आणि अशा मंगलमय क्षणी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला। माँसाहेब जिजाऊ ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या। माँसाहेब जिजाऊ ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या, तर त्या लखुजी जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराच्या कन्या आणि शहाजीराजे भोसले यांसारख्या पराक्रमी पुरुषाच्या पत्नी होत्या। त्याचबरोबर त्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय देखील होत्या। निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची म्हणजेच लखुजी जाधवांची हत्या केली होती आणि त्याचे दुःख त्यांनी पचवले होते आणि मनात निश्चय देखील केला होता की आपले शिवबाराजे अशी परक्यांची चाकरी करणार नाहीत, तर ते आपलं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करतील। या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या। छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला होता। त्या वाड्याचे नाव लाल महाल असे होते। शाहिस्तेखान पुण्यात आला तेव्हा त्याने लाल महाल या ठिकाणी मुक्काम केला। रात्रीची वेळ होती। रात्रीच्या वेळी निर्धास्तपणे झोपलेला शाहिस्तेखान स्वतःच छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या वादळापासून स्वतःला कसे वाचवायचे, कोठे पळायचे या विचाराने तो सगळीकडे सैरावैरा पळू लागला। शाहिस्तेखानाचा जीव वाचला, परंतु त्याची बोटे मात्र कापली गेली। अशा प्रसंगाने खान अतिशय घाबरला होता। अशा घाबरलेल्या अवस्थेत असताना शाहिस्तेखानाची बहीण त्याच्याकडे धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरे बेटी को शिवा उठा के ले गया, भाईजान मेरे बेटी को शिवा उठा के ले गया। अशा घाबरलेल्या अवस्थेत असताना शाहिस्तेखान आपल्या बहिणीला म्हणाला, शिवा किसी की उंगली काट सकता है, शिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन उड़ा सकता है या किसी के हाथ या पैर काट सकता है, लेकिन किसी बहू या बेटी को उठाकर नहीं ले जा सकता। माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाहीत। माझ्या राजांच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाहीत, कारण त्या काळात प्रत्येक स्त्रीला माते समान दर्जा दिला जात होता। आणि आज आपल्या महाराष्ट्रात काय चाललं हो? ज्या गाडीवर आपण महाराजांचा फोटो लावतो त्याच गाडीवरून येता जाता मुलींची छेड करतो। सांगा ना, हाच आदर्श ठेवतो का आपण छत्रपतींचा? अहो, हल्लीची मुली तर फालतू लव्ह स्टोरी वाचून चॉकलेट डे, प्रपोज डे, व्हॅलेंटाईन डे असे फालतू डे सेलिब्रेट करतात। प्रपोज डेच्या दिवशी कोणी प्रपोज नाही एक्सेप्ट करत की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, झालं ब्रेकअप की कर आत्महत्या। हे सर्व करून काय आदर्श ठेवतो आपण छत्रपतींचा? मुघल सम्राट बादशाह शहाजहान यांनी आपली प्रिय बेगम मुमताज हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला। आज तेच ताजमहाल प्रेमाचं प्रतीक म्हणून संपूर्ण जगभरात ओळखलं जात आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंच्या इच्छेनुसार स्वराज्य स्थापन केले। स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, जिथे कोणताही वैभव नव्हता। मराठा म्हणजे म्हणायचं तरी कोणाला? अहो, मराठ पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही ना, तोच खरा मराठा। म्हणूनच म्हणते, सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, महाराजांचे उपकार कधी फिटणार नाही। हाच जन्म काय 1000 जन्म झाले ना तरी माझा छत्रपतींचं नाव तर कधी सुटणार नाही, छत्रपतींचं नाव कधी सुटणार नाही। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।